हॅलो फ्रेंड्स, तर अनुराधाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी अगदी ट्रेंडिंग आणि फॅन्सी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि रेसिपीचे नाव आहे पोटॅटो चीज बॉल। तर चला तर फार वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पोटॅटो चीज बॉल बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी घेतलाय एक मीडियम साईजचा कांदा आणि कांदा आपण अगदी बारीक असा चिरून घेणार आहोत। तर जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरचा सुद्धा वापर करू शकता, पण असं वाटतं की चॉपरने हे जास्ती बारीक होतं, त्यामुळे मी चॉपर आज नाही वापरते। मी हातानेच बारीक असा कांदा चिरून घेते आहे। कांदा आपला चिरून झालेला आहे। आता मी घेतली आहे एक मीडियम साईजची शिमला मिरची। जर शिमला मिरची छोटी असेल तर 2 शिमला मिरची घ्या, म्हणजे मी 3 बटाट्यांसाठी 1 शिमला मिरची इथे घेतलेली आहे आणि याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता, काहीही हरकत नाहीये। आता शिमला मिरची सुद्धा मी अगदी बारीक अशी चिरून घेते आहे। जर वेळेची कमी असेल तर चॉपरचा वापर तुम्ही नक्की करू शकता। तर चला, शिमला मिरची सुद्धा आपली चिरून झालेली आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। तरी इथे मी बटाटे हे आधीच बॉईल करून ठेवलेले होते, म्हणजे 2 ते 3 तासापूर्वी मी बटाटे बॉईल करून ठेवलेले होते आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवले होते, म्हणजे बऱ्यापैकी थंड झालेले आहेत। म्हणजे आपण जर गरम गरम बटाटे जर यूज केले तर ते जास्त पाणी सोडतात, तर त्यामुळे आपलं जे स्टफिंग आहे ते फार पातळ होण्याची म्हणजे बाइंडिंगला जरा अवघड जातं, त्यामुळे मी बटाटे आधीच बॉईल करून घेतलेले होते। आता याला आपण व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत। याला आपण चांगलं किसणीने किसून सुद्धा घेऊ शकतो। आता याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेला कांदा आणि शिमला मिरची घालून घेऊ। थोडी कोथिंबीर सुद्धा यामध्ये मी चिरून बारीक अशी चिरून टाकलेली आहे। अर्धा चमचा, अर्ध्यापेक्षाही कमी चमचा मी काळी मिरीची पावडर टाकलेली आहे आणि इथे मी जवळपास 1 चमचा चाट मसाला टाकलेला आहे। पण तुम्हाला जर चाट मसाला आवडत नसेल तर तुम्ही अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलात तरी हरकत नाहीये। थोडं ऑरिगॅनो टाकलंय, थोडे चिली फ्लेक्स यामध्ये घालून घेतले, हे सुद्धा ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हेही नाही टाकलं तरी हरकत नाहीये। आणि 1 चमचा मी यामध्ये 1 चमचा म्हणण्यापेक्षा तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या आणि इथे 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे। आणि एक गोष्ट सांगायची राहून गेली की मी 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून यामध्ये घातलेल्या आहेत। आता हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थित हाताने अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर आपलं मिश्रण एकदम रेडी आहे। आता इथे मी 2 ब्राऊन ब्रेड, माझ्याकडे ब्राऊन ब्रेडच होते, तर 2 ब्राऊन ब्रेड मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि ब्रेड क्रम्स करून घेतलेले आहेत। हे तुम्ही थोडे रोस्टही करून घेऊ शकता, पण मी तसंच यूज करणार आहे। इथे 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि आपण त्याची स्लरी बनवून घेणार आहोत। यामध्ये थोडंसं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। तर आता माझ्याकडे चीज क्यूब नाहीये, तर मी इथे माझ्याकडे जे चीज आहे ते अर्ध कापून घेतलं आहे आणि त्याचे क्यूब्स करून घेते आहे। तर इथे अगदी छोट्या साईजचे क्यूब्स मी करून घेते आहे। तर बघा, अगदी मीडियम साईजमध्ये मी हे क्यूब्स बनवून घेते आहे। तर आता आपण हे जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे पोटॅटोचं, त्याचे आपण मीडियम साईजमध्ये बॉल बनवून घेणार आहोत। थोडंसं हाताला मी तेल लावून घेतलंय, म्हणजे हे आपल्या हाताला चिटकणार नाही। आणि अशा पद्धतीने मध्ये एक चीजचा क्यूब घालायचा आणि त्याला गोल गोल असं बनवून घ्यायचं आहे। आता सर्व बॉल मी बनवून घेते आहे। याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेपही देऊ शकता, म्हणजे असं काही गरजेचं नाहीये की तुम्ही याला राऊंड शेपमध्येच बनवायचं। तुम्ही याला टिक्कीचा शेप सुद्धा देऊ शकता किंवा तुमच्या आवडीमध्ये तुम्हाला आवडणारा शेप जो आहे तोही तुम्ही याला देऊ शकता।
हे थोडंसं वेळखाऊ काम आहे, कंटाळवाणंही वाटतं, पण थोडं व्यवस्थित करायचं, नाहीतर आपण जेव्हा हे चीज बॉल तेलामध्ये टाकणार तेव्हा हे फुटण्याची फार शक्यता असते. त्यामुळे त्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं. बघा मी करते या पद्धतीने आपल्याला सर्व बॉल हे बनवून घ्यायचे आहेत. तर चला आता सर्व बॉल बनवून घेते. तर आता आपले सर्व बॉल रेडी आहेत. आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे, ते म्हणजे आपल्याला कॉर्नफ्लॉवरमध्ये हे डीप करायचं आणि त्यानंतर याला व्यवस्थित ब्रेड क्रम्स कोट करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित कोट करून घ्यायचं. जर आपण ब्रेड क्रम्ब व्यवस्थित कोट केले नाही तर हे आपण तेलात टाकल्यानंतर फुटू शकतं. त्यामुळे हे अगदी व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. तर अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला सर्व बॉल हे रेडी करून घ्यायचे आहेत. आणि हे बॉल आपण फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकतो. म्हणजे आणि नंतर जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा आपण याला तळून खाऊ शकतो. अगदी चांगले राहतात, महिनाभर चांगले राहतात. त्यामुळे आपण हे एकदाच असं बनवून सुद्धा ठेवू शकतो. बाजारात जे मिळतात त्याही पेक्षा घरचे अगदी छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तेलात टाकताना थोडं सावकाश टाकायचं, हातावर ओढण्याची शक्यता असते. आणि तेल हे फार गरम मी करून घेतलेलं नाहीये, तर हे मीडियम गरम आहे. अगदी जास्ती गरम झालं तर हे चीज बॉल जे आहे ते वरतून करपून जातील आणि आतून कच्चेच राहून जातील. तर त्यामुळे तेल हे मीडियमच गरम पाहिजे. आणि आता म्हणजे एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला हे नाही तळायचं आहे, तर मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आलटून पलटून असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि अगदी सावकाशपणे आपल्याला हे चीज बॉल तेलामध्ये हलवायचे आहेत, नाहीतर हे फुटू शकतात. आणि अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे वरचं जे कोटिंग आहे ते एकदम ब्राऊन झालं पाहिजे. तर बघा आता आपली एक बॅच तळून झालेली आहे. तर आपण काढून घेऊ प्लेटमध्ये. आता उरलेले चीज बॉल आपण तळून घेऊ. तर अगदी तशाच पद्धतीने अगदी हळूवार आपल्याला हे तेलामध्ये हलवायचे आहेत. कारण हे चीज बॉल जर तेलामध्ये फुटले तर तेलही खराब होऊन जातं. त्याच्यामुळे हे सावकाशच करायचं. तर बघा आपली सेकंड बॅच सुद्धा तळून झालेली आहे. आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तर बघा आपले चीज बॉल रेडी आहेत. तर बघा किती क्रिस्पी झालेले आहेत, मी तुम्हाला दाखवते. आणि बघा किती चीजी आणि टेस्टी असे पोटॅटो चीज बॉल आपले बनून रेडी आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.